सोलापूर जिल्ह्यातील 68 जिल्हा परिषद आणि 136 पंचायत समितीच्या ज्या जागा आहेत त्यांची काल मतदान प्रक्रिया आहे ती पार पडलेली आहे। मात्र आपण पाहतोय की सोलापूर पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यात स्वराज्य हॉटेल आहे त्या ठिकाणी 2 EVM मशीन सापडल्यानंतर मोठी खळबळ उडाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण मोहोळ येथील जे शासकीय गोदाम आहे त्या ठिकाणी आहोत। याच ठिकाणी जे 2 EVM मशीन सापडल्या होत्या त्या EVM मशीन कुठेतरी पंचनामा करून व्यवस्थित प्रकारे याच ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आता सीलबंद करण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहतोय की उद्या मतमोजणी आणि मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा पोलिसांचाही मोठा बंदोबस्त लावण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। काल रात्री 11 वाजताच्या सुमारास 2 EVM मशीन सापडल्यानंतर त्या ठिकाणी काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष आहेत उमेश पाटील यांनी त्या ठिकाणी पोहोचत कुठेतरी EVM मशीन अशा प्रकारे धाब्यावर आढळून आल्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात गोंधळाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र तालुका प्रशासन असेल किंवा मोहोळ शहर पोलीस प्रशासन असेल यांनी कुठेतरी त्या ठिकाणी जात पंचनामा केले आणि ज्या EVM मशीन आहेत त्या राखीव EVM जो अहवाल आहे तो देण्यात आला आणि त्यानंतर कार्यकर्त्यांच्या समोर आणि उमेश पाटील यांच्या समोर त्या 2 EVM मशीन आहेत त्या पंचनामा केल्यानंतर याच ठिकाणी त्या सीलबंद केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहतोय की कुरुल गटातून स्वतः उमेश पाटील हे उमेदवार आणि त्याच गटातील ज्या EVM मशीन आहेत ज्या राखीव असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे मोठी खळबळ उडालीचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। मात्र कुठेतरी जिल्हा प्रशासन असेल किंवा निवडणूक अधिकारी असतील यांच्याकडून हलगर्जीपणा झाल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। कारण आपण पाहतोय की कुरुल जिल्हा परिषद गट असेल किंवा मोहोळच्या 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्या मोठ्या प्रमाणावर गाजल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मोहोळ तालुक्याचा जर विचार केला तर उमेश पाटील विरोधात माजी आमदार भाजप नेते राजन पाटील यांच्यात थेट लढत होती आपल्याला पाहायला मिळते। मात्र अशा प्रकारे जर EVM मशीन कुठेतरी धाब्यावर आढळून आल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर उपाय होणे गरजेचे असताना अशा पद्धतीने EVM मशीन आढळून आल्यामुळे कुठेतरी EVMच्या ज्या प्रक्रिया आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळालं। मात्र सध्या तरी आपण पाहतोय की त्या 2 EVMमुळे आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रीतम पंडित, न्यूज 18 मराठी, मोहोळ, सोलापूर।